हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपला फ्री आरी वर्कचा डे 29 आहे. काल आपण 28मध्ये पॅचवर्क शिकलो होतो. आज आपला डे 29 आहे. इथे तुम्हाला दिसत असेल इथे शुगर बीट्सपासून आपण आज कोडी डिझाईन बघूयात कशी करायची. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे बघा, मी आता पहिले शुगर बीट्स घेतले आहे. आपली प्रोफेशनल आरीची निडल घेतली आहे आणि हा आपला नॉर्मल गोल्डन कलरचा शिलाईचा थ्रेड घेतलेला आहे. चला तर मग सर्वात पहिले आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या थ्रेडला एंड नॉट देऊन घ्यायची आहे. एंड नॉट ही थोडी मोठी द्यायची म्हणजे फॅब्रिकमधनं वरती आली नाही पाहिजे. हे बघा अशा प्रकारे. आणि आता आपण इथे कोडी डिझाईन ड्रॉ करून घेऊयात. इथे मी तशी ऑलरेडी केली आहे पेन्सिलने. आता अजून एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी मी ड्रॉ करते आहे. कशी करते बघा. याला कोडी डिझाईन असे म्हणतात. आपण ही डिझाईन ब्लाऊजच्या बॅक नेकला, फ्रंट नेकला, स्लीव्सला पण करू शकतो. म्हणजे त्याचीच आहे ही डिझाईन. खूप सुंदर अशी डिझाईन दिसते ही. एकदम सिंपल बॉर्डर. तर ती कशी करायची, शुगर बीट्सने कशी करायची व्यवस्थित, ते आज आपण इथे बघूयात. हे बघा असं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. इथे आता आपण जी एंड नॉट दिली आहे ती आपण नेहमीप्रमाणे आपल्या 2 बोटांमध्ये पकडून घ्यायची आहे आणि हे जे 2 बोट आहेत ते खाली जाऊ द्यायचे आहेत. आणि आपली ही जी निडल आहे त्याच्यात शुगर बीट्स भरून घ्यायचे आहेत. हे बघा इथे आता मी भरून घेतले आहेत आणि इथे आता नेहमीप्रमाणे आपले 2 शुगर बीट्स पॅक करायचे. खालचा थ्रेड पहिले वर काढून घ्यायचा आहे. आता 2च शुगर बीट्स टाकून पॅक करायचे. परत 2 सोडायचे नेहमीप्रमाणे. फक्त जसं आपण ड्रॉ केलं आहे ना तसंच टर्न घेऊन आपली डिझाईन कंप्लीट करायची आहे. बाकी दुसरं काहीच नाही. इझी आहे. फक्त थोडी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिसच इतकी परफेक्ट करायची की परत म्हणजे एकदम फिनिशिंग सहितच आलं पाहिजे. आणि तुमच्या कोणत्या ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल आरी वर्क शिकण्यामध्ये आणि बाहेर जाऊन शिकू शकत नसतील तर त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना सांगा. तर मग त्यांना आपल्या व्हिडिओचा फायदा होईल, जेणेकरून ते आपण शिकू शकतील. तर नक्की त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचवा. हे बघा आता इथं गोल टर्न आहे, त्याचप्रमाणे इथे असं आपण वळायचं. शेपनुसार टर्न घ्यायचा. हे बघा आणि इथे काय करायचं, पॅक करून घ्यायचं. पॅक केलं. परत इथे आपले इथून आपला थ्रेड बाहेर काढून घ्यायचा.
पहिले ही मधली डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आणि मग नंतर साईडचे लीफ कंप्लीट करायचे. दोनच हे बीड्स टाकायचे म्हणजे कशी फिनिशिंग व्यवस्थित येते. नवीन खूप जणांना आता हे असं बीड्स सोडायचे वगैरे जमत नसतील, त्यांनी काही प्रॉब्लेम नाही, नवीन होतो. कारण की कधी काय होतं 2 बीड्सच्या ऐवजी 3 बीड्स पडतात किंवा आता 3 बीड्स पण टाकले तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना अशी प्रॅक्टिस आहे त्यांनीच टाकायचे. कारण की जर का गॅप आला, समजा बीड्समध्ये जर का गॅप आला तर मग ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे नवीन 2 बीड्स टाकून तुम्ही प्रॅक्टिस करा. हे बघा इथे आता पॅक करून घ्यायचं. पहिल्या हुकमधनं दुसरा हुक काढून घ्यायचा. हे बघा आपला पॅक झाला आहे. परत इथून याच्याबरोबर मधोमध खालचा थ्रेड वर काढून घ्यायचा. इथे बघायचे आपले डिझाईनपर्यंत किती बसतात. 2 बसतात 3 बसतात का ते बघून फिक्स करायचे. आणि पॅक करून टाकायचं. हे बघा आता फॅब्रिकचा थ्रेड निडलमध्ये अटकला. कधी असंही होतं. इथे आता इथं वरतून कॉर्नरमधून मधोमध काढून घ्यायचा थ्रेड बाहेर. परत इथे बघा जसं शेप असेल तसेच निडलला टर्न घ्यायचा. तुम्ही 3 बीड्स पण घातले तर चालू शकतात. फक्त व्यवस्थित आणि शेपनुसार टर्न घ्यायचा. पण काही ठिकाणी कसा टर्न जर का समजा टर्न छोटा असेल तर तिथं 2 किंवा 1च बीड्स कशा प्रकारे बसतात, 1 बसतं 2 बसतं बघून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपला शेपला आकार द्यायचा.
हे बघा आता इथे कॉर्नर आहे, कॉर्नरमध्ये बघायचे पहिले किती बसतात, 2 बसतात का 3 बसतात, 2 बसतात, मग 2 घेऊन घ्यायचं, 2 फिल करून टाकायचे आणि एक छोटीशी इथे एक स्टिच द्यायची, म्हणजे ही लाईन इथेच पॅक होऊन जाते आणि हलत नाही. आणि मग अलीकडे वरचा एक बीट सोडून अलीकडे एक स्टिच देऊन दोरा वर काढून घ्यायचा आणि मग परत आपले लाईनवर त्याप्रमाणे आपले शुगर बीट्स फिल करायचे. हे बघा आपला कॉर्नर किती व्यवस्थित आला आहे. एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक हळूहळू करायचं, बरोबर जमतं. आता इथे पण बघा थोडंसंच गॅप राहिला आहे, इथे बघायचे आता किती बसतात, 2 बसतात या 3 बसतात शुगर बीट्स, 2च बसतात, मग एक आपला काढून घ्यायचा. इथे परत पॅक करून घ्यायचं. अशी नट आपली पॅक होते. आता इथे परत मधोमध आपली जिथे लाईन असेल तिथे थ्रेड बाहेर काढून घ्यायचा. हे बघा आता इकडे असा क्रॉस शेप आहे, तर 2च बसतात, 2च बसून घ्यायचे, म्हणजे शेपनुसार ॲडजस्ट करायचे. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपले हे जे शुगर बीट्स आहेत त्याची साईज काहींची कमी छोटी असते, काहींची मोठी असते, त्याप्रमाणे पण कमी जास्त होऊ शकतात. त्यानुसार पण बघायचं. हे बघा इथे कॉर्नरला काय करायचं, एक छोटीशी स्टिच द्यायची, म्हणजे इथली जी लाईन आहे ती लॉक होऊन जाते आणि वरचा एक बीड्स काय करायचा सोडून द्यायचा आणि खाली परत आपला चेन स्टिच देऊन एक खालचा थ्रेड वर काढून घ्यायचा. हे बघा आपल्या लिपचा किती छान शेप येतो आहे. हे बघा आता इथे बघायचं परत किती बसतात, 2 बसतात, 2च बसतात, मग एक आपला काढून घ्यायचा आणि इथे परत लॉक करून घ्यायचं. याप्रमाणे आता परत इथे आपलं खालून थ्रेडवर काढून घ्यायचा, इथे परत फिल करायचे. इथे परत एक छोटीशी स्टिच द्यायची.
परत इथे बघायचं किती बसतात. एक जास्त होतं आहे तर एक काढून घ्यायचं. परत इथे पॅक करून टाकायचं. हे बघा इथे पॅक झाला आहे, लॉक झाला आहे. आता आपला खालचा थ्रेड हा कट करून घ्यायचा. हे बघा आपली किती छान प्रकारे आपली कोटी डिझाईन ही रेडी झाली आहे. हे बघा फिनिशिंग सहित. परत आपले हे कॉर्नर पण बघा तुम्ही किती सुंदर आणि प्रॉपर आलेले आहेत, एकदम छान प्रकारे. आणि आता हे जे आपण ही डिझाईन आहे हे तुम्हाला सांगितलं आहे मी की आपण ही म्हणजे आपल्या ब्लाऊजच्या बॅक नेकला पण करू शकतो. आणि हे जे आपले लीफ आहेत हे आपण एक तर आपले सिल्क थ्रेडनी सुद्धा फिल करू शकतो. मी ज्याप्रमाणे तुम्हाला एक टाईप 1मध्ये लीफ फिलिंग दाखवलं होतं ग्रीन कलरचं, त्याचप्रमाणे आपण हे असे कॉर्नर क्रॉस हे जे लीफ आहेत ते आपण सिल्क थ्रेडने फिल करू शकतो. असे खूप छान अशी ही डिझाईन दिसते. आपण स्लीव्जवर पण बॉर्डर टाकू शकतो आणि बॅक नेकला पण ही बॉर्डर टाकू शकतो. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते ही. तुम्ही ट्राय पण करून बघू शकतात. आणि आपण आता पुढे थोडं बघणारच आहोत एक एक. तर चला तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा, समजलं का सर्व काही हे नक्की कळवा. आणि मी तर सगळं व्हिडिओ हा पूर्ण व्यवस्थित बघत जा, कारण मी ज्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला देत असते. आणि मग व्हिडिओ कसा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला तर मी काय काय सांगते, कुठे कुठे कसं करायचं हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे ज्या काही इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत शेअर करा. परत व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजचे जे अपडेटेड व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. मग चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.